लातूरची मिनी MIDC म्हणून जुनी ओळख असलेल्या उद्योग भवन परिसरातल्या 26 एकर जागेवर उद्योगासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जागा देण्यात आल्या होत्या। मात्र कालांतराने त्या जागेसाठी क्लासेस चालकांचे हॉस्टेल, मेस, हॉटेल चालकांचे साम्राज्य निर्माण झाले आणि या उद्योग भवनाचे ट्यूशन एरियात रूपांतर होऊन तिथे गुन्हेगारी फोफावली आणि नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे याच ट्यूशन क्लासेसपर्यंत पोहोचले। मात्र हे सगळं होत असताना पुरातील काही लोकांनी या विरोधात आवाज उठवत 15 वर्ष लढा दिला। मात्र प्रशासन सुस्त राहिलं। नीट पेपर फुटी प्रकरणानंतर प्रशासनाचे डोळे उघडलेत आणि जिल्हा उद्योग केंद्रामार्फत थेट क्लासेससह इतर व्यवसाय बंद करण्याचे आदेश काढण्यात आलेत। उद्योग भवन परिसरामधल्या क्लासेसवरती बंदी आणण्याचा व्यवसाय निर्णय उद्योग केंद्राने घेतलेला आहे। किती वर्षापासूनचा हा संघर्ष आहे, काय याच्याबद्दलची पार्श्वभूमी आहे आणि आज जो त्यांनी आदेश दिलेला आहे तो कशा पद्धतीने? मुळात मी आपला एक स्पष्ट करू इच्छितो की उद्योग भवन किंवा ट्यूशन एरिया म्हणून ज्याला आता ओळखलं जातं आहे, हा त्या कारणासाठी दिलेलाच नाही। 1982 साली महाराष्ट्र शासनाने संपादित करून ही जमीन लातूर इंडस्ट्रियल इस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेला दिली। या संस्थेला जमीन हस्तांतरित करताना महाराष्ट्र शासन म्हणजे उद्योग खाते आणि ही संस्था या दोघांमध्ये करारनामा करण्यात आला। त्या करारनाम्यानुसार केवळ उत्पादन करणाऱ्या व्यवसायासाठीच यातले भूखंड द्यावे असे ते ठरलेले आहे। त्यावेळेस लातूरमध्ये MIDC नव्हती, त्यामुळं हे मिनी MIDC आपण म्हणू शकतो। आणि काही 15-20 वर्ष अगदी तिथं उद्योगच चालू होते। आपला माहिती आहे खडूचे उद्योग असेल, कल्पकला हँडमेड इंडस्ट्री असेल, लिंबोळीचा उद्योग होता। पण त्यानंतर मात्र प्रदीप राठी ज्यावेळेस या संस्थेचे चेअरमॅन झाले, त्यांनी या सगळ्या संस्थेच्या घटनेला हरताळपासून अगदी जे नको असले किंवा जे या करारनाम्यामध्ये अंतर्भूत नव्हते अशा उद्योगाला सुद्धा त्यांनी परवानगी द्यायला चालू केली। आणि त्याचाच परिणाम असं झाला की ट्यूशन क्लासेस असतील, हॉस्टेल असेल, मेस असतील, म्हणजे असे जे उत्पादक नसलेले व्यवसाय या इंडस्ट्रियल इस्टेट एरियामध्ये चालू झाले। त्याच्या विरोधात आम्ही गेल्या 2011 पासून म्हणजे गेले 15 वर्षापासून आम्ही लढा देत आहोत, तक्रारी आहेत, आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत। माननीय उच्च न्यायालयाची एक ऑर्डर आमच्याकडे या संदर्भात आहे। आणि आता काल आपण म्हणल्याप्रमाणे जिल्हा उद्योग केंद्र म्हणजे ज्यांच्या मालकीची ही जागा आहे त्याच्या जनरल मॅनेजर यांनी एक संस्थेला असे एक ऑर्डर काढलेली आहे की जे उत्पादकता सोडून जे काही उद्योग असतील ते सर्व उद्योग तातडीने बंद करण्यात यावे। किती वर्षांचा हा संघर्ष आहे आतापर्यंत प्रशासनाने कशी टोलवाटोल दिली? नाही, गेल्या 15 वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करतो। तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या आदेश असून सुद्धा आतापर्यंत प्रशासन असं करत होतं की महसूल विभाग जिल्हा उद्योग केंद्राकडे म्हणजे उद्योग विभागाकडे, उद्योग विभाग महापालिकेकडे म्हणजे एकमेकालाही टोलवाटोली करत होते। मला कदाचित असं वाटतं की मोठेगावच्या प्रकरणामुळे म्हणजे सर्वत्र ठिकाणी आपण पाहता की पुण्यामध्ये सुद्धा त्यांच्या क्लासेसवर बंदी आली, इथे पण चौकशी चालू आहे। कदाचित मोठेगावकरांच्या या प्रकरणामुळे या आमच्या तक्रारीला किंवा त्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी चालना मिळाली आणि एक चांगली गोष्ट झाली। 15 वर्षानं का होईना आज एक निर्णय जिल्हा उद्योग केंद्राने केलेला आहे आणि तो निर्णय खरोखर आपल्या सर्वांच्या हिताचा आहे। निर्णयानंतर खरोखर त्या ठिकाणचे म्हणजे क्लासेस बंद होतील का किंवा त्याच्यावरती बुलडोजर चालेल का प्रशासन इथलं? नाही, नियमानुसार तो चालायला पाहिजे, पण आता आपल्याला माहिती आहे की प्रशासन कसं काम करतं। जसं 15 वर्षानंतर एका स्टेजला आम्ही आलो। आता काल जी ऑर्डर जनरल मॅनेजर DSA यांनी काढली आहे त्या ऑर्डरचं इम्प्लिमेंटेशन व्हायला किती वेळ लागेल माहीत नाही, पण एक चांगली घटना घडली की आता हे चालू झालेलं आहे। उशिरा का होईना प्रशासनाला जाग आल्याने आदेश तर निघालेत, मात्र खरंच हे क्लासेसचं पसरलेलं जाळं काढण्यात प्रशासन यशस्वी ठरणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। तर या भागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। हे तो ठिकाण आहे ट्यूशन एरिया म्हणून याची ओळख काही दिवसापूर्वी निर्माण झाली होती। मात्र हा खरोखर जर पाहायला गेलं तर उद्योग केंद्राचा हा उद्योगांसाठी दिलेला परिसर आहे। जवळपास 26 एकर 32 गुंठे या परिसरामध्ये जिल्ह्यातल्या उद्योजकासाठी वेगवेगळे उद्योग करण्यासाठी या ठिकाणी जागा देण्यात येत होत्या। मात्र गेल्या काही वर्षापासून या जागेवरती किरकोळ मूल्य देत अनेक क्लासेस चालकांना, मग मोठेगावकर असेल किंवा त्यासोबत अनेक अन्य क्लासेस चालक असतील,
त्या क्लासेस चालकांनी मोठमोठ्या टोलेजंग इमारती बांधत या ठिकाणी क्लासेसचं शिक्षणाचा बाजार या ठिकाणी चालू केला, क्लासेसचं जाळं या ठिकाणी पसरवलं आणि त्या क्लासेसच्या जाळ्यामुळं वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून लातूर शहरामध्ये या ट्युशन एरियामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नीट JEE IIT सारख्या परीक्षेची तयारी करण्यासाठी या ठिकाणी येतात. त्यामुळं अनेक व्यवसाय देखील जसे हॉटेल्स असतील किंवा गर्ल्स हॉस्टेल असतील किंवा बॉईज हॉस्टेल असतील, हॉटेल्स त्यासोबतच इतर जनरल स्टेशनरी दुकानं असतील, हे सगळे दुकाने देखील या परिसरामध्ये थाटले गेले आणि ज्या जिल्हा उद्योग केंद्राचा उद्देश होता या ठिकाणी उद्योग चालावे तो उद्देशच पूर्णतः नष्ट झाला. त्यामुळं अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यासोबतच माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आणि वकिलांनी देखील या गोष्टीवरती आक्षेप घेत जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी देखील केल्या होत्या. मात्र या तक्रारींकडे प्रशासनानं लक्ष दिलं नाही. मात्र ह्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या नंतर उघडकीस आलेलं हे सगळं प्रकरण आणि त्याची संभाव्य परिस्थिती पाहता जिल्हा उद्योग केंद्रानं काल सायंकाळी एक बैठक घेतली या सामाजिक कार्यकर्त्यांची, त्यासोबतच माहिती अधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीतून निर्णय झाला की या ठिकाणचे हे सगळे क्लासेस जे आहेत ते बंद करण्यात यावे. मुळात हा उद्योगासाठी देण्यात आलेला परिसर आहे आणि हा उद्योगासाठी देण्यात आलेला परिसर असल्यामुळे हे क्लासेस किंवा इतर व्यवसाय जे आहेत ते बंद करण्याचे आदेश जे आहेत ते जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यामुळं एकूणच परिस्थिती पाहता ह्या आदेशानुसार हे सगळे क्लासेस आता बंद होणार का, त्यासोबतच महानगरपालिका असेल किंवा अन्य प्रशासन असेल या अवैध बिल्डिंगवरती आणि अवैध टोलेजंग इमारतीवरती बुलडोजर चालवणार का, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.